शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। अवैध धंद्यांविरोधातील कारवाईनंतर पहाटेपासून बेवारस फिरणाऱ्यांची आणि भिकाऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आली। आतापर्यंत 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले। भिकारी भाविकांना त्रास देत असल्याने कारवाई करण्यात येते। प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। प्रशांत, विक्रांत, शिर्डीत मोठ्या प्रमाणात साई भक्त येत असतात, त्यामुळे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यासाठी अनेक भागातून व्यावसायिक येतात। त्याचप्रमाणे झटपट पैसा अर्थात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। शिर्डीत जे आहे तो सगळा कॅश पैसा जो आहे तो भिक्षा स्वरूपात मिळतो। त्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील अनेक जे लोक आहेत ते या ठिकाणी भिक्षेकरू म्हणून येत असतात आणि ह्या भिक्षेकरूंच्या आडूनच काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक, काही गुरदुल्ले हे शिर्डीत मोठ्या प्रमाणात क्राईम करत असल्याने गेल्या काही दिवसापासून यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येत होती। त्यात काही दिवसापूर्वी शिर्डीत दुहेरी हत्याकांड झालं आणि त्या दुहेरी हत्याकांडानंतर जे प्रशासन आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे। शिर्डीतील अनेक अतिक्रमणं हटवली गेली, त्याचबरोबरीने अवैध व्यवसाय बंद केले आणि आज शिर्डीतील जे बेवारस फिरणारे व्यक्ती आहेत, त्याचबरोबरीने भिक्षेकरू आहेत, त्यांची धरपकड मोहीम जी आहे ती आज सुरू करण्यात आलेली आहे। सकाळपासून आतापर्यंत 80 ते 100 जे आहेत ते लोक पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। बरं, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।